नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक हाऊस 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, चला व्लॉगला स्टार्ट करूयात। तर आज हे बघा, एक 5 किलोचा केक आहे आपला चॉकलेटचा, आणि आपल्याला 2 बेबी शॉवरचे पिनाटा आणि एक हाफ केजी बेबी शॉवर केक करायचा आहे, आणि अजून एक हाफ केजी आपल्याला केक करायचा होता। 1 केजी केक होता तो ठेवला आहे। तर हे बेबी शॉवरचं कंप्लीट हे असं लुक होता, आणि ते मी प्रॉपर पॅक करून घेतलं आणि गेली हायवेच्या इथे केक द्यायला। आणि मग हा एक 1 केजीचा केक होता तो कंप्लीट करून घेतला, आणि परत आपल्याला बेबी शॉवरची ऑर्डर आलेली, तर मी बेबी शॉवरचे परत 2 पिनाटा बनवून घेतले, आणि अजून एक हाफ केजी चॉकलेट केक बनवला। तो मी तुम्हाला दाखवायला विसरली, कारण की माझी बटरफ्लाय केकची खूप जास्त गडबड होती, आणि तो कंप्लीट करायला आम्ही निघालो होतो। आणि हे बघा, आम्ही ते व्हेन्यूवर पोचल्यावर डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं, आणि आता आम्हाला फक्त करायचं होतं केक सेटअप। तर मी आणि दादा पूर्ण केक सेटअप करायच्या मागेच लागलेलो। तर तुम्हाला आता दिसेल की आम्ही कसं केक सेटअप केलं आहे। तर ऑब्वियस खाली आम्ही आपले जे केक होते ते आधी ठेवले, जो मोठे आपण जे केकचे बेस बनवले ते ठेवले, आणि त्याच्यावर आपण थर्माकॉलचं जे डेकोरेशनवालं होतं डमी होतं ते ठेवलं, आणि त्याच्यावर अजून एक स्पेसर ठेवला, आणि त्या स्पेसरवर आपण हा आता एक छोटा केक ठेवणार आहोत। तर असा टोटल कंप्लीट आपण मोठा केक बनवला आहे। आणि ऑब्वियस येस, मी बटरफ्लाय केक फर्स्ट टाईमच आपण सेटअप करायला बाहेर गेलेलो, कारण की बटरफ्लाय थीमची अजूनपर्यंत आपल्याला ऑर्डर आली नव्हती, जे की मी कधीपासून वाट बघत होती। तर हा आपला फर्स्ट बटरफ्लाय केक आहे। तर आम्ही बॉक्समधून काढून घेतले, आणि येस, आपले केक हाऊसचे बॉक्सेस आलेले आहेत, जे की नवीन आहेत, जे मी तुम्हाला अजून दाखवले नाही आहेत। सगळे बॉक्सेस आले की मी तुम्हाला सगळे एकदम दाखवेल, ठीक आहे। तर हा हाफ केजीचा केक मी वरती ठेवला, आणि खाली आहे 4.5 किलोचा केक, ठीक आहे। आणि मग मी ह्याला डेकोरेशन करायला घेतलं, कारण की मी बोलली तिकडे गेल्यावर अर्धं डेकोरेशन करेल, अर्धं म्हणजे खूप सारं डेकोरेशन मला इथेच येऊन करायचं होतं, कारण की मला केक सेटअप पूर्ण केल्यानंतरच मेन आयडिया येते की कसा केकला लुक द्यायचा, कारण की ते 17 वेळा काढणं आणि ठेवणं मला घरी पॉसिबल नव्हतं म्हणून। तर मग तिकडे गेल्यावर मी नंबर लावला, नेम टाकलं, जे काही बर्थडे गर्लचं होतं ते, आणि जे मध्ये जो स्पेस दिसतोय, जो की स्पेशल मी बटरफ्लाय केकसाठीच तो डमी घेतलेला, आणि त्याच्यामध्ये ती डॉल ठेवली। आणि येस, मी ह्याच्या लिंक्स पण तुम्हाला देते। आणि हे जे बटरफ्लायचे विंग्स होते त्यांना मी विचारलेलं की आता लगेच लावायचे की नंतर, तर बड्डेला अजून खूप टाईम होता, अर्धा एक तास होता, आणि आम्ही लवकरच पोचलेला, मला 7चा टाईम दिलेला, पण त्यांना टाईम लागणार होता, 8 वाजणार होते। तर म्हणून आम्ही तेव्हा नाही विंग्स लावले, आम्ही थोडा ते बोलले की नंतरच लावतो। सो मग मी काय केलं की जे काय मला कमी जास्त वाटत होतं काय ते मी करत होती। फॉर एक्झाम्पल जे डमी आहे त्याला मी थोडी क्रीम लावली, म्हणजे थोडे डॉट्स दिले, आणि मग त्याच्यावर आपले जे बटरफ्लायज आहेत ते लावले, त्याच्यामुळे म्हणजे ते कसं डमी दिसून नव्हतं येत, त्याच्यामुळे ते असं वाटत होतं की ते केकच आहे, आणि खरंच तिकडे सगळ्यांना असं वाटत होतं की तो केकच आहे, पण जे केक बनवतात त्यांनाच माहिती की ते केक नव्हता, तर डमी होतं। तर मी अशा प्रकारे सगळं बनवून घेतलं, आणि ऑब्वियस ते खूप छान दिसत होतं, सगळ्यांना केक खूप जास्त आवडला, आणि मला पण आवडला होता। आणि हा जो या बाजूला तुम्हाला जो मोठा बटरफ्लाय दिसतोय, तर तो जो आपला केक स्पेसरचा जो केकचा स्पेसर आहे, त्याचा तो जो रॉड आहे तो लपवण्यासाठी आपण ते बटरफ्लाय लावलं आहे। तर तुम्ही दुसऱ्या कशाने पण डेकोरेशन करू शकता, की आपण दुसरं पण काही ठेवू शकतो। तर हा असा ऑलमोस्ट मी केक कंप्लीट करून घेतला, आणि ते जेव्हा बोलले की आता आपण 5-10 मिनटामध्ये केक कट करूयात, आणि त्यांचे पाहुणे यायला पण सुरुवात झाली, तेव्हा मग आम्ही विंग्स लावलं। ऑब्वियस हे काम मी मेन दादाकडेच सोपवलं की बाबा तूच विंग्स लाव, कारण की तो बरोबर लावतो म्हणून। तर आम्ही त्याच्यावर केकला बरोबर विंग्स वगैरे लावून घेतले, आणि येस, मला प्रॉपर व्हिडिओ नाही करता आली, कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं मी फर्स्ट टाईमच असा बटरफ्लाय केक सेटअप करते बाहेर। तर ऑब्वियस मलाच खूप भीती होती की केक म्हणजे चांगला व्हायला पाहिजे, बस एवढं, आणि माझी पण खूप गडबड चालू होती की केक झाला पाहिजे, बरोबर झाला पाहिजे, आणि टायमावर झाला पाहिजे म्हणून। तर मग फायनली सगळं सेटअप झाल्यानंतर मी मधली लाईट लावली, आणि मग बटरफ्लाय लावलं, आणि ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते, म्हणजे खूप ऑसम दिसत होतं, आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलेला केक तिकडे पण, आणि मला पण पर्सनली खूप केक आवडलेला, कारण की तुम्हाला दिसतंय की म्हणजे असं प्रॉपर डेकोरेशन आणि केक खूप खूप जास्त सुंदर दिसत होता।
तर केक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मग केक वगैरे सगळं सेलिब्रेशन होऊन मी तेव्हा व्हिडिओज नाही काढायला भेटले कारण की पाऊस पण चालू होता। तर येस ऑब्वियस केक खातच त्यांनी पण केक दिला, तर आम्ही केक खातच आम्ही निघालो। आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। बाय बाय।